निरभ्र रात्री मोकळ्या जागेवरून आपण आभाळाकडे पाहिलं तर काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर आपण अनेक चांदण्या पाहू शकतो. तर खगोलशास्त्रज्ञांनी आकाश निरीक्षण करण्यासाठी एक पद्धत शोधली. तर या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः त्या पद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत. तर खगोलशास्त्रज्ञांनी आकाश निरीक्षण करण्यासाठी जी पद्धत शोधली त्यालाच आभासी गोल म्हणजेच खगोल असे म्हणतात. तर या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः खगोल म्हणजे काय, त्या खगोलाचे वेगवेगळे भाग कोणते आणि आकाशात एखाद्या ताऱ्याला शोधण्यासाठी किंवा त्याची जागा ठरवण्यासाठी खगोलाची आपल्याला कशा पद्धतीने मदत होते हे पाहणार आहोत. तर खगोलाबद्दल बोलण्यापूर्वी आपल्याला क्षितिज म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर क्षितिज म्हणजे काय तर लक्षात घ्या, आपण जर दूरवर पाहिले तर आपल्याला आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते. ते ज्या रेषेत मिळते त्यास क्षितिज असे म्हणतात. आता जर आपण असेच स्वतःभोवती गोलाकार फिरलो तर क्षितिजाचा गोल तयार होतो, बरोबर. आणि असेच गोलाकार स्थितीत वर पाहिल्यास आकाश आपल्याला गोलाकृती भासते. तर आता लक्षात घ्या खगोल म्हणजे काय. आता जर आपण स्वतःभोवती गोलाकार फिरलो तर क्षितिजाचा गोल तयार होतो. असेच गोलाकार स्थितीत आपण जर वर पाहिलं तर आकाश आपल्याला गोलाकृती भासते आणि या आभासी गोलालाच खगोल असे म्हणतात. तर लक्षात घ्या, आकाशात फिरणारे ग्रह तारे याच गोलावरून सरकत असल्याचा आपल्याला भास होत असतो. तर इथे मी हा एक खगोल काढलेला आहे. आता असं समजा की दुपारचे 3 वाजलेले आहेत. ठीक आहे, दुपारची वेळ आहे म्हणजे दिवस आहे आणि सूर्य समजा इथे कुठेतरी आहे. तर जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आपल्याला सूर्य दिसतो, बरोबर. पण बाकीचे तारे वगैरे दिसतात का तर नाही दिसत. याचा अर्थ काय तर आपल्यावरचं जे आकाश आहे हा एक अर्धगोल आहे जो आपण पाहू शकतो, पण आपल्या खालचा जो अर्धगोल आहे तो आपण पाहू शकत नाही, बरोबर. आता दुसरी वेळ विचारात घ्या. समजा आता रात्रीचे 1 वाजलेले आहे म्हणजे रात्र आहे. आता रात्रीच्या आकाशात आपल्याला काय दिसेल तर रात्रीच्या आकाशात आपल्याला तारे दिसतील. याचा अर्थ सूर्य दुसरीकडे कुठेतरी आहे, बरोबर. असं समजा की तो खालच्या भागात आहे, तो आपल्याला दिसत नाही. तर यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की रात्रीच्या वेळी आपण तारे पाहू शकतो पण सूर्य मात्र पाहू शकत नाही, बरोबर. तर खगोल हा एक आभासी गोल आहे ज्याच्यावरून ग्रह तारे फिरत असल्याचा आपल्याला भास होत असतो, बरोबर. आपण या विषयाची सविस्तर माहिती घेणार आहोत, तर तयारीत राहा. तर खगोलामध्ये 2 महत्त्वाचे बिंदू आहेत, त्याची आधी माहिती घेऊया. जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला ऊर्ध्व बिंदू असं म्हणलं जातं आणि जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या पायाच्या बरोबर खाली असलेल्या खगोलावरील बिंदूला अधबिंदू असं म्हणलं जातं. आता या बिंदूंचं आणि या खगोलाचं नेमकं काय महत्त्व आहे, काय उपयोग आहे तर लक्षात घ्या. एखादा तारा असेल, आकाशगंगा असेल, ग्रह असेल किंवा इतर कोणत्याही अवकाशातील वस्तू असतील, त्या शोधण्यासाठी त्यांची जागा निश्चित करण्यासाठी आपल्याला या बिंदूंची मदत होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कसं होतं बुवा. चला उदाहरणासह समजावून सांगतो. समजा एक तारा आहे. हा तारा खगोलावर पूर्वेला 30 अंशावरती आहे. यावरून आकाशाचा एक नकाशा मी तयार करू शकतो, बरोबर. आपण पृथ्वीचे अक्षांश व रेखांश याबद्दल जाणून घेतलेला आहे. तर एखाद्या विशिष्ट गोष्टीची माहिती घेण्यासाठी आपण ते खगोलावर सुद्धा दाखवू शकतो का. दाखवू शकतो की, कारण खगोल सुद्धा एक गोलच आहे, बरोबर. जर असं केलं तर त्यामुळे काय होईल, एखादा तारा शोधणे किंवा त्याची जागा सुनिश्चित करणे आपल्याला अधिकच सोपं होऊन जाईल, बरोबर. तर समजा हा एक तारा आहे. आता या रेषांमुळे त्या ताऱ्याची जागा निश्चित करणं किती सोपं झाले बघा. चला परत आपण खगोल या संकल्पनेकडे येऊया. तर हा खगोल आहे, ठीक आहे. याच्यावरती आपण ऊर्ध्व बिंदू आणि अधबिंदू हे 2 महत्त्वाचे बिंदू पाहिलेले आहे, बरोबर.
तर इथं आपण एक रेषा पाहत असेल, बरोबर. ती पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवामधून जाते, बरोबर. तर त्याला आपण उत्तर दक्षिण अक्ष असं म्हणूया. तर हा पृथ्वीचा भौगोलिक उत्तर ध्रुव आहे आणि हा पृथ्वीचा भौगोलिक दक्षिण ध्रुव आहे. तर पृथ्वीवरील ध्रुवाप्रमाणेच खगोलातही ध्रुव असतात. हो. तर पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवांमधून जाणारी रेषा, बघा मी काय म्हणतोय ते, पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवांमधून जाणारी रेषा उत्तरेकडे वाढवली तर ती खगोलाला ज्या बिंदूत छेदते त्यास खगोलीय उत्तर ध्रुव असं म्हणतात. तसेच ती रेषा दक्षिणेकडे वाढवली तर खगोलास ज्या बिंदूत छेदते त्यास खगोलीय दक्षिण ध्रुव असं म्हणतात. तर हा एक उत्तर ध्रुवाजवळचा तारा आहे, तुम्हाला दिसत असेल, त्याला आपण ध्रुव तारा असे म्हणतो. तर उत्तर दिशेकडील ध्रुव ताऱ्यामुळे एकतर आकाश निरीक्षण करणे खूप सोपे होऊन जाते आणि या ध्रुव ताऱ्याचा आकाश निरीक्षणासाठी आपण एक संदर्भ तारा म्हणून उपयोग करू शकतो. ठीक आहे. तर आपण इथे दोन गोष्टी पाहिल्या, एक म्हणजे खगोलीय उत्तर ध्रुव आणि खगोलीय दक्षिण ध्रुव. आता आणखीन एक गोष्ट समजावून घेऊ. आतापर्यंत आपण खगोलावरील 4 गोष्टी पाहिल्या. कोणत्या कोणत्या? तर ऊर्ध्वबिंदू, अधबिंदू, खगोलीय उत्तर ध्रुव आणि खगोलीय दक्षिण ध्रुव, बरोबर. तर लक्षात घ्या, दोन्ही खगोलीय ध्रुवांमधून म्हणजेच खगोलीय उत्तर ध्रुव व खगोलीय दक्षिण ध्रुव आणि निरीक्षकाच्या ऊर्ध्व आणि अधबिंदूमधून जाणाऱ्या अधोवर्तुळास मध्यमंडळ असे म्हणतात. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे जसं पृथ्वीवर विषुववृत्त आहे तसंच खगोलावरती सुद्धा एक वृत्त असतं आणि त्याला वैश्विक वृत्त असं म्हणतात. लक्षात घ्या, पृथ्वीचे विषुववृत्त सर्व दिशांना जर अमर्याद वाढवलं तर ते खगोलाला या वर्तुळात छेदते आणि ते वर्तुळ म्हणजेच वैश्विक वृत्त. तर दोन्ही वृत्त एकमेकांना समांतर एकाच सरळ पातळीवर असतात, बरोबर. आता शेवटी आयनिक वृत्त. सूर्य आणि पृथ्वी इथं तुम्हाला दिसत असते, बरोबर. पृथ्वीवरून सूर्याकडे जर आपण पाहिलं तर आता सूर्य खगोलावर आपल्याला दुसरीकडे कुठेतरी दिसेल. ठीक आहे. काही महिन्यांनी आपण जर पाहिलं तर कदाचित तो आपल्याला इथं दिसेल. ठीक आहे. म्हणजे तो एका वृत्तावरती मार्गक्रमण करताना आपल्याला दिसतोय, बरोबर. ठीक आहे. काही महिन्यांनी पाहिलं तर तो इथे कुठेतरी आपल्याला दिसेल. तर सूर्याच्या खगोलावरील या भासमान मार्गाला आयनिक वृत्त असं म्हणतात. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की क्षितिज म्हणजे काय, खगोल म्हणजे काय, खगोलावरील 2 महत्त्वाचे बिंदू आपण पाहिले, अधबिंदू आणि ऊर्ध्वबिंदू. त्याचप्रमाणे खगोलीय उत्तर ध्रुव, खगोलीय दक्षिण ध्रुव, मध्यमंडळ, वैश्विक वृत्त आणि आयनिक वृत्त यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. तर इथेच थांबूयात. धन्यवाद.